नमस्कार मंडळी, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आपल्या सुंदर माझं कोकण या मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या समोर नवनवीन व्हिडिओ नेहमीच प्रदर्शित करत असतो। मग कोकणची संस्कृती असेल आणि नंतर मग पर्यटन स्थळ असतील, तर अशी छान छान स्थळं मी तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असतो। आज देखील एक सुंदर असं ठिकाण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर आपल्या मालगुण गावापासून साधारण एक 10-12 किलोमीटर अंतरावर असणारं धामणसे गाव, तर या धामणसे गावात एक छानसे एक ठिकाण आहे, तिथेच जाऊन बघूया। तर आता आपला प्रवास सुरू आहे। तर आपल्यासोबत आपले मित्रमंडळी देखील आहे। इकडे आहे पप्या नेहमीप्रमाणे, आणि इथे नेहमीप्रमाणे पतू जो पाठच्या सीटवर बसून एकटाच आनंद घेतोय प्रवासाचा। तर इथे थोड्याच वेळात आता आपण धामणसे फाट्यावर पोहोचणार आहोत आणि त्यानंतर मग तिथून उजवीकडे वळून सरळ खाली जाणार आहोत। एक्झॅक्ट लोकेशन मला पण माहीत नाही आहे, तिथे जाऊन आपण विचारूया किंवा मित्राला फोन करूया आणि मग त्याने सांगितलं की तिथे जाऊया। चला, तर आपण धामणसे फाट्यावर येऊन पोहोचलो आहोत। इथून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे। तर हा सरळ जो रस्ता गेला तर तो धामणसे गावात गेला। हा जो रस्ता आहे तर तीव्र उताराचा आहे। तीव्र उतार संपल्यानंतर धामणसे गाव आहे। तिथे नेमकी कोणती वाडी आहे तर ते तुम्हाला मी नंतर सांगतो। तर हा उतार उतरून आल्यानंतर दोन्ही बाजूला रस्ता जातो। एक डाव्या बाजूला गेलाय तर तो जाकादेवीच्या दिशेने गेलाय आणि हा उजव्या बाजूच्या दिशेने गेलाय, हा खाली पांचाळवाडी हटवाडी इथे गेलाय आणि समोर नेवरे गावात देखील हा रस्ता जातो। तर या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचंय। तर थोडंसं पुढे आलं की जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा धामणसे नंबर 1, तर इथे शाळा आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचंय। तर शाळेत मुलं चाललेली आहेत। साधारण वाजलेत आता 10-10:30 शाळा भरेल। तर धामणसे मधला भाजे खुंब हा स्टॉप आहे आणि त्या स्टॉपच्या थोडं पुढे आलं की समोरासमोर 2 घरं आहेत, इथे आणि इथे। आणि या घराला लागूनच म्हणजे या डाव्या बाजूच्या घराला लागून एक छोटा रस्ता आत जातो, तिथून आपल्याला सरळ आत जायचं आहे। तर हा जो निमुळता रस्ता आहे किंवा अरुंद असा रस्ता आहे, तर तिथून आपण आज जातोय। तर आता आपण धामणसे मधील हटवाडीत आलो आहोत आणि मी तुम्हाला जे सुंदर ठिकाण दाखवणार आहे तर त्या ठिकाणावर आता आपण आलो आहोत। हा ब्रिज आहे, हा इथे पूल आहे, या पुलावर आलेलो आहोत आणि एक मुख्य आकर्षण इथलं तुम्हाला मी दाखवतो। तर हे बघा, एक वेगळं स्ट्रक्चर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। तर हा ब्रिज आहे आणि ही वरून येणारी नदी ओरीतून येते आणि थेट खाली जाते, ही नेवरेमधून थेट समुद्राला जाऊन मिळते। तर हा जो नवीन बांधलेला ब्रिज आहे तर इथे एक नवीन स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं आहे। एक अर्धचंद्राकृती हा आकार आहे आणि यावरून पडणार पाणी सुंदर अप्रतिम नजारा आहे इथे। 3 स्टेपमध्ये हा अर्धचंद्राकृती इथे स्ट्रक्चर करण्यात आलेला आहे। हा एक, हा मधला दुसरा आणि तो तिसरा। जबरदस्त। तर ही वरून वाहते नदी आणि हे ते खालच्या बाजूला वाहत जाते।
तेवढंसं खोल दिसत नाहीये. तर आजूबाजूला वरच्या बाजूला ही हटवाडी आहे. शेतीची कामं लावणी वगैरे इथे झालेली आहे. खूप सुंदर. तर हेच ते स्ट्रक्चर तुम्हाला मी दाखवणार होतो. मित्राने व्हिडिओ शूट केला होता आणि तो व्हिडिओ मी बघितला. त्यानंतर ठरवलं की इथे जायचं आणि तुम्हाला देखील दाखवायचं. खूप सुंदर मस्त ठिकाण आहे. इथे मला वाटतं पोहायला पण येतात. मला नेमकं माहीत नाही, पण इथल्या ज्या काकी होत्या त्या त्यांच्या मुलाला नातूला सोडायला जात होत्या. तर त्यांनी सांगितलं की हा नवीनच ब्रिज झाला आहे आत्ताच. गेल्या वर्षीपासून काम चालू झालं आणि आत्ता नवीन हा ब्रिज बांधण्यात आला आहे. तर इथे पोहायला पण येतात. तर जास्त खोल नाही आहे आणि आत्ता कसं आहे प्रवाह थोडा वाढला आहे. मग एकदम वाढला नाही आहे पण थोडा वाढला आहे. मस्त भारी वाटलं. आजूबाजूचा हा निसर्ग, शांतता आणि फक्त पशुपक्ष्यांचे म्हणजे पक्ष्यांचे येणारे आवाज खरंच मंत्रमुग्ध करत आहेत. खूप सुंदर. तिथे थोडंसं आता फोटोग्राफी आपण एक करूच. तर आपल्यासोबत हे मित्र आलेले आहेत, पतू पप्या. दोघं पण पीपी आहेत, म्हणजे पीचा वर्ग. पतूने शिरा आणलाय. हे चांदरचं पान ना? काय चांदाडी. तर चांदाडीचं हे पान आहे. त्याच्यावर म्हणजे हे जे इथे आता शेतं वगैरे लावतात, म्हणजे शेतीची कामं चालू असतात. तर ह्या चांदाडीच्या पानाचा खाद्यपदार्थ म्हणजे त्यात खाद्यपदार्थ ठेवून खाण्यासाठी उपयोग होतो. ही खूप जुन्या काळापासून ह्या चांदाडीचा पानाचं महत्त्व आहे. अगदी पूजेचा प्रसाद देखील असतो शिरा, तर तो देखील ह्याच्यातून दिला जायचा पूर्वी. कसा आहे शिरा? छान जबरदस्त. नाद खुला. पतूने आणलाय. चला आता आपण थोडा शिरा खाऊन घेऊया. अजून दर मला काय एवढं नको भास झाला. तर शिरा पप्याने सुरुवात केलाय. शिरा खाऊया आणि मग थोडंसं शूट करूया. तर ब्रिजवरून आपण शूट केलं आणि आता ब्रिजच्या खाली जाऊन बघूया. इथूनच खाली जायला देखील मार्ग आहे. इथून देखील जाऊ शकता तुम्ही. तर हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या खालच्या बाजूला हे अर्धवक्र ही अशी स्ट्रक्चर आहे. तर आपल्याला एक छोटा मित्र भेटला. नाव कसं तुझं? हे हटवाडी ना? किती घर असतील साधारण? 30-35. इथं मंदिर कोणतं आहे? चालू आहे काम राधाकृष्णाचं मंदिर चालू आहे. आणि हे साधारण बांधकाम कधी झालं आहे ब्रिजचं? जूनच्या आसपास. हे वेगळं स्ट्रक्चर आहे, बघायला खूप छान वाटतंय. संकल्पना कोणी काढली होती, म्हणजे गावकऱ्यांनी की जो कॉन्ट्रॅक्टर आणि गावकऱ्यांनी मिळून काढली? अच्छा, ओके. कॉन्ट्रॅक्टर आणि गावकऱ्यांच्या एक संगनमतातून सुंदर एक इथे स्ट्रक्चरची निर्मिती झाली. तुझं नाव कसं म्हणालास? ओके. तर छोटा मित्र भेटला, त्याने छानपैकी माहिती दिली आपल्याला. म्हणजे जेवढी त्याला माहिती होती तेवढी दिली आणि खरंच खूप सुंदर. म्हणजे इथे येऊन हे जे सौंदर्य आहे ते तुम्ही निहाळू शकता. काय भारी वाटते बघा. ही नदी कुठून आली? वरून ओरीतून. आणि खाली कुठे जाते? नेवरे. ओके. तर नेवरे काजीरबाटीच्या इथून जाते तीच का? नेवरे काजीरबाटी. ओके. हे किती खोल असेल साधारण? पुढे खोल आहे. इथे पोहायला येतात काय? बाहेरून येतात लोक? फक्त गावातलेच? अच्छा. हां. हे नवीन बांधकाम आहे, जास्त एवढं माहीत नाही कोणाला, पण वाटतंय जबरदस्त खरंच.
अगदी या ठिकाणी तुम्ही शांतपणे बसून जरी राहिलात आणि हे नुसतं निहाळत राहिलात ना तरी पण एक भारी फिलिंग येईल. कारण आजूबाजूचा जो परिसर आहे, आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यातून जो परिसर होतो तो अतिसुंदर होतो आणि खरंच मनमोहक इथलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर प्रेमेशने सांगितलं की हा जो भाग आहे म्हणजे तो दगडापासून तिथपर्यंत तिथे पूर्णपणे कॉन्क्रीट टाकलेला आहे आणि पुढचा भाग रफ आहे. इथे एवढं पाणी खोल नाही, पण तिथे खड्डा आहे, त्याच्या पुढे आणखीन खड्डा आहे, तिथे पाणी खोल आहे. आणि इथे कॉन्क्रीट, इथे असं कॉन्क्रीटीकरण आणि तिथे पूर्ण कॉन्क्रीट टाकलेलं आहे. म्हणजे इथे पोहू शकता, पण काळजी घेऊनच. हां, आणि आपला भाई इथे पण सुरू झाला. रस्त्याने पकडली आहे खेकडा. पतू हा खेकडा पकडण्यात एक स्पेशलिस्ट आहे म्हणू शकतो आपण. कुठे पकडली ती? खाली असतील म्हणजे अजून खेकडा आहे तिथे. खेकडा पकडतो. तसेच नारळीच्या झाडावर सुद्धा चढणारे खूपच आहे. खेकडा किती लाईस तू ना माझं जाणार. चला, खेकडा गेला. आहे का बघ. गेला असेल बहुतेक. तर या नदीवरून पंपाने पाणी घेऊन शेताला पाणी लावतात इथे. म्हणजे नदीला जीवनदायिनी का म्हणतात त्याचं इथे आपल्याला उदाहरण पाहायला मिळतंय. तर प्रदीर्घ कालावधीनंतर, प्रदीर्घ वेळानंतर आम्ही आता जायला निघालो आहोत. मालगुण गणपतीपुळेपासून साधारण धामणसे गावचे अंतर असेल एक 10-12 किलोमीटर असेल. तर मी, पप्प्या आणि पतू हे तिघं आलो होतो. तर आमचा मित्र दैवत म्हणून आहे, तर त्याने आम्हाला हे स्थळ, हे ठिकाण सुचवलं होतं. म्हणजे त्याने व्हिडिओ काढून स्टेटसला ठेवला होता. तर त्यानंतर पतूने मला सांगितलं की इथे जाऊया. तर आम्ही आज तिघं मिळून आलो होतो. अतिशय सुंदर ठिकाण आहे. धामणसे गाव सुंदर आहेच, पण हे ठिकाण देखील तेवढंच सुंदर आहे. कारण निसर्गरम्य जागेत, निसर्गाच्या मध्यातून एक नदी वाहत आलेली आहे. साधारण ओरी गावातून ही नदी वाहते, ती थेट नेवरे गावात, त्यानंतर मग समुद्राला जाऊन मिळते. तर त्या नदीवर धामणसे हटवाडी इथे नवीन पूल बांधण्यात आलेला आहे. म्हणजे यंदा 2026ला त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्या ब्रिजच्या खालीच, त्या पुलाच्या खालीच अर्धवर्तुळाकार 3 असे भाग पाडण्यात आलेले आहेत. अतिशय सुंदर, म्हणजे पाणी येतं आणि त्यावरून जे पडतं ना, खूप सुंदर दृश्य तिथे दिसतं आपल्याला आणि खरंच मन प्रसन्न होऊन जातं. जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जेवढा वेळ घालवाल तर तेवढाच तुम्हाला एक सुखशांती किंवा एक मन तुमचं फ्रेश होईल, रिफ्रेश होईल. आणि हा जो मानवनिर्मित बंधारा आहे तो एक वेगळ्या शैलीत आपल्याला पाहायला मिळतो. मस्त, म्हणजे तिथे जे पाणी पडतं तर ते खूप सुंदर वाटतं. तर बराच वेळ
आम्ही तिथे होतो. पप्प्या म्हणाला चला आता चला, वेळ झाला, तरी पण आम्ही तिथे होतो. आणि त्यानंतर मग थोडासा वेळ स्पेंड केल्यानंतर म्हणजे साधारण 1 ते 1.5 तास आम्हाला जवळजवळ तेवढाच भाग बघण्यासाठी, शूट करण्यासाठी गेला. खूप सुंदर असं ठिकाण आहे. तिथे पोहतात देखील साधारण 8 ते 10 फूट तिथे खोली असावी. मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण अंदाजे तुम्हाला मी सांगतोय. तर तिथे जो आपल्याला मुलगा भेटला होता, तर त्याने थोडीशी माहिती दिली. तिथे पोहतात. त्याच्या वरच्या बाजूला देखील एक मोठा डोहा आहे, तिथे पाणी खोल आहे. आणखीन एक सांगतो, तिथे जर तुम्ही कधी आलात तर निसर्गाचा आनंद घ्या. तिथे फोटो वगैरे काढा, पण सांभाळून. आणि दुसरं म्हणजे वरच्या बाजूला गणपती विसर्जनाची जागा आहे, तेवढं मात्र लक्षात ठेवा. आणि एक शाश्वत पर्यटनाचा आनंद घ्या. सुंदर असं धामणसे गाव, आणि या धामणसे गावातील हटवाडीत नदीवर बांधलेला नवीन पूल आणि त्याच्या खालचं हे एक वेगळ्या शैलीत बांधलेलं स्ट्रक्चर खूप छान वाटतं. निसर्गाच्या सान्निध्यात वाहणारी नदी आणि हे सगळा संपूर्ण हा असा नजारा. तर आता आम्ही तो डोळ्यात साठवत गोड आठवणी घेऊन इथून निघालो आहोत. ते ठिकाण जास्त कोणाला माहीत नाहीये. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कदाचित पहिला आपला व्हिडिओ असू शकतो. तर तिथे गेलात तर शाश्वत पर्यटन करा, कचरा करू नका. आणि जे आपल्या सोबत तुम्ही खाद्यपदार्थ घेऊन गेलात तर त्याचे रॅपर्स वगैरे का असतील ते आपल्यासोबत आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावा. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ. आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.